नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मी आहे संकेत आगरे, तुमचा दोस्त आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आता वाजले 10 आणि मी चाललोय साईटवरती. तर आपली आजची विक्रोळीची साईट आहे. थोडा क्रिटिकल इश्यू झाला आहे तिथे, तर तो आपल्याला सॉल्व्ह करायला जायचा आहे. तर साईट इंजिनियर म्हणून मी काम बघतो. तर बघायला लागेल आता तिथे काय इश्यू झाला आहे आणि तो काय सॉल्व्ह करायला लागेल. तर प्रोजेक्ट इंजिनियरशी आपल्याला बोलायला लागेल, प्रोजेक्ट मॅनेजरशी बोलायला लागेल. तर चला तर मग जाऊया आणि त्यांना भेटूया. आता आलो MDC 2C ला आणि इथे कटिंग चाललंय म्हणून हे पूर्ण बॅरिगेट केलंय. तर इकडे कटिंग चालू आहे ना, म्हणून पूर्ण एरिया बॅरिगेट केलेला आहे. वन ऑफ द बेस्ट IT पार्क आहे आणि हा इंडियाचा हब आहे. इंडियाचा ॲसेंचरचा हब आहे हा. सॅटर्डे आहे त्यामुळे पूर्ण एरियाचा मेंटेनन्स चालू आहे. एंट्री झाल्यानंतर मला ना इथे शूट करायला मनाई आहे, कारण लास्ट टाइम मी व्हिडिओ बनवले तर ड्युटी इंजिनियर बोलले की जास्त असा शूट करू नको. तर आता मी शूट नाही करणार, आता काम चालू होईल. तर ते झाल्यानंतर मग संध्याकाळी मी तुम्हाला जाताना दाखवतो. कोण आहे बाबू? कोण आहे ती? कोण आहे? कोण आहे? अबू पप्पा आहे हा? आई नाती कशी? नीट नीट नीट. हा हाय. भारी गणपतीची स्वारी आला धाडीस मामाच्या घरी. मालवण चिपळूण सावंतवाडी माझ्या कोकण गावांचो दिमाग भारी. दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वळवा गाडी. धमान हाका गाडी माझ्या कोकणचो रस्तो. सबस्क्राईब. हां असं असं बघ, असं 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 आलं पाहिजे. हां असं असं नाही, असं. हां अशा तऱ्हेने छोटंसं ॲक्सिडेंट झालं आहे आमचं. पुढे पडला बाबू? इथं पडला? उडी मारली तू? उडी मारली तू? तर नमस्कार. कालची व्हिडिओ आपली आधीच राहिली, कारण मी काल साईटवरती गेलो आणि त्याच्यानंतर घरी आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो, कारण लेट झालेला खूप. आणि आता मग पुन्हा आपण चाललो आहे साईटवरती आणि साईटवरतून आपण जाणार आहे बाईक घ्यायला. एक सेकंड हँड बाईक बघितली आहे, तर त्याचा रिव्ह्यू करतो, सर्व चेकिंग करून घेतो आणि जर आवडली तर ती आपण बाईक घेऊया. आणि हिमालयन म्हणून आहे, तर ट्राय तरी करूया, एक चेक करून घेऊया. माझ्या फक्त मनात दोन गोष्टी येत आहेत. म्हणजे आवड होती की आपल्याला बाईक घ्यायची, आणि दुसरी म्हणजे E20. त्याच्या पुढे काय होईल हे सगळा विचार चाललाय मनात. तर आता बघूया, जातो. करण आहे माझ्यासोबत, करण बरोबर जाऊन ती बाईक चेक करतो. बाबू आपण बाईक घेऊया ना? हां बाईक घेऊया ना? मोठी घेऊया? केवढी मोठी घेऊया? असं तोंडात नाही घालायचं. ची ची ची. केवढी घेऊया बाईक? मोठी घेऊया? हां घेऊया ना?
हां, तर आता बाबू पण बोलतोय. तर आता घेऊया आपण, एक ट्राय करूया कशी आहे काय आहे, जाऊन चेक करतो आणि तुम्हाला देखील रिव्ह्यू दाखवतो. चला तर मग जाऊया. तर आता आलो मी डोंबिवलीला, जायचं मला ठाण्यामध्ये. तर आता आलो ठाण्यामध्ये आणि आता जायचं मला 3 हात नाक्यामध्ये. तर तिथे करण मला भेटेल 3 हात नाक्याला. तर आता इथे उतरलो आहे 3 हात नाका. तर इथे आता मला करण येईल भेटायला. आणि ठाण्यातला हा एरिया मस्त वाटतो मला, मस्त झाडी आहेत. हे डॉमिनर घेऊन आला तर आता चाललो आहे बाईकवरून आणि 3 पेट्रोल पंप आम्ही सोडलेले आणि इथे आम्हाला पॉवरचं पेट्रोल मिळालं आहे. तर आता पॉवरचं पेट्रोल भरतो आहे. पेट्रोल भरून आता परत राईड चालू होईल. अजून आम्हाला अर्धा पाऊण तास जायचं आहे. बरंच लांब आहे. तिघा भाईंदर बाईकीने चाललो आहे. मी भाचा, हां करण माझा भाचा आहे, भाच्याबरोबर चाललो आहे. तर भारी वाटते, मजा येते करणबरोबर राईड करायला. बोलत चाललो आहे, आमच्या गप्पा गोष्टी चांगल्या. तर आता बाईक बघून आलो आम्ही. बाईक चालवली देखील करणने. व्हिडिओ नाही मी बनवली, पण हां करणने चालवली, करणला आवडली. मी नाही चालवली, मी तेव्हाच चालवेन जेव्हा मी घेईन ती. आणि करणचा रिव्ह्यू तरी असा होता की चांगली आहे बाईक, सर्व ओके आहे. मग प्रोसेस करून टाकेन. हँडल नाही बनवतो. तर आता रिटर्नचा रस्ता पकडलेला आहे आणि रिटर्नच्या रस्त्यामध्ये ना जातानाच मी विचार केला होता इथं थांबायचं. तर हा एरिया आहे ना गायमुख चौपाटी म्हणून ओळखला जातो आणि एरिया मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे वरतून पण बघायला हे आहे, व्ह्यू आहे, मस्त आहे एकदम. थोडे तुम्हाला सिनेमॅटिक तर मस्त एकदम सिनेमॅटिक काढलेत मी 2-4, जास्त नाही काढले. मस्त एरिया पण मस्त आहे आणि लोक पण इथे आवडीने येत आहेत. आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्नचा रस्ता परत. तर आता इथं आम्ही थांबलो आहे, नाश्ता पण करूया. हाफ फ्राय मागवला आहे, मी हाफ फ्राय मागवला आहे आणि करणनी भुर्जी मागवलं आहे. तर आता भुर्जी खाऊया, मस्त आहे, खाऊन बघ. एकदम गरम गरम बंदच चालू आहे. कसं आहे? तर हाफ फ्राय मागवला आहे. मस्त, थोडी सॉल्टी आहे पण मस्त आहे. त्याचा आहे ना ओजू वर खाली होतोय कारण गाडी लावलं नाही त्याने तिकडे. आणि मगातपासून तो वर खाली तिकडेच बघतोय कोण गाडी नेतोय काय करतोय. लांब गाडी आहे, पहिल्यांदा ठेवलेली 100 मीटर पण लांब नाही. तर आता ही करणची भुर्जी आले आणि ह्याचं लक्ष फक्त बाईकवर आहे. 5-7 सेकंदात तो बाईक बघतोय काय. तर भुर्जी दाखवतो मी तुम्हाला. बटर पाव आहेत आणि इकडे भुर्जी. टेस्ट कशी आहे? हे ना तिसऱ्यांदा हे दिलंय आणि याने असे तिसऱ्यांदा रिव्ह्यू दिलाय. तिसऱ्यांदा पण खायच्या आधी हा रिव्ह्यू देतो. हां बरोबर आहे, खायच्या आधी. एक नंबर.
गरम आहे मजबूत. मस्त आहे, काय मस्त आहे. तर आता नाश्ता झाला आणि आता मी रिटर्नचा प्रवास चालू करतो. हां मजा आली ना नाश्ता. तर बघितलं ना तर पूर्ण काळोख झाला आहे. माझ्या मोबाईलची जी सेन्सर क्वालिटी आहे त्याच्यामुळे ना तुम्हाला दिसत नसेल, पण पूर्ण काळोख केला आहे. तर आजचा मजा आली खरंच बरोबर फिरायला आणि ट्रॅव्हल करायला. आणि बाईक पण मस्त चालवतो कारण आणि बाईक आहे पण त्याची बाईक 400 सीसीची बाईक आहे त्याची. 400 सीसी अशी घोड्यासारखी पळते ना, भारी वाटते. तर आता मला करणने ना ठाणे स्टेशनला सोडलं आहे आणि तो गेला बाईकने त्याच्या घरी आणि मी आता इथून चाललो आहे माझ्या घरी. आता ठाणे स्टेशनला जाईल, स्टेशनवर या ट्रेन पकडतो आणि घरी. बाईकचा ओव्हरऑल रिव्ह्यू मी करणला पण झाला, तो करणला खूप आवडली. तो 80-85 आहे, मग ठीक आहे, सगळंच आहे. टॉपअप बॉक्स, त्याचे ॲक्सेसरीज तो सगळे एक्स्ट्रा देणार आहे, जे आहेत ते सगळं. आणि त्याने एक्स्ट्रा खर्च देखील केलेला आहे. तर 2018चं मॉडेल आहे, तर ठीक आहे, मला तर आवडली, बाईक आवडली. आणि जो मला बल्की लुक होता तो पण आहे, हाईट पण आहे, मस्त आहे. ओव्हरऑल मला आवडली बाईक. तर आज तुम्ही बघितलं, आज आपण साईटवरती गेलेलो. साईटवरती काय काम होतं ते मी तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण एरिया रिस्ट्रिक्टेड असतात. पण मी तुम्हाला पूर्ण ती फॅसिलिटी दाखवली. क्लीन, सुंदर आणि वेल मेंटेन्ड फॅसिलिटी आहे MDC2C. तर तिथे आपण काम करतो. त्याच्यानंतर तिथून आपण घरी आलो. घरी आल्यानंतर बाबूबरोबर जरा खेळल्यानंतर रात्री आपण व्हिडिओ एडिटिंग केली आणि ते व्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतातच. आणि तो देखील व्लॉग ह्याच व्लॉगमध्ये आपण टाईप करतोय कारण जास्त शूट नव्हतं केलं. त्याच्यानंतर आजची दिवसाची सुरुवात आपण खूप जास्त एक्साइटमेंटने केली होती कारण आपण बाईक बघायला जाऊन आलो. बाईक बघितली. बाईक मला खूप जास्त आवडली होती. बाईकचा लुक, बाईकची प्राईस देखील त्याने मला म्हणजे वेल मेंटेन्ड होती आणि ओके होती. तर आणि फुल्ली लोडेड बाईक होती. फुल्ली लोडेड म्हणजे टॉपअप बॉक्स, त्याचे गार्ड्स, ॲकल गार्ड हे सर्व त्याचे इन्स्टॉल्ड होते. तर बाईक मला खूप आवडलेली. 85K मध्ये तुम्हाला देत होता हिमालया 411. तर ती बाईक होती, मला आवडलेली. मी सगळं नाव वगैरे तिचं फ्युचर प्लॅन देखील असे विचार केलेले, सगळं झालेलं. पण भावाने सांगितलं की आपल्याला सेकंड हँड बाईक घ्यायची नाही. आपण नवीनच घेऊया. आपण तुझ्याकडे आहेत ते सगळे अरेंज करून आणि थोडे आहेत माझ्याकडे अजून दुसरे, तर ते सगळे हे करून आपण नवीनच बाईक घेऊया. पण आता माझं मन तसं हे झालेलं आहे. पण ठीक आहे, मोठा आहे, मग मोठ्याचं आपल्याला म्हणणं ऐकायलाच लागतं. तर ते ऐकून आपण आता बाईकचा ते त्याच्याकडेच पाठवलं, तर तूच बघ आणि मला काही बाईक घेऊन दे, मग मी चालवेन. तर ठीक आहे, अशा तऱ्हेने आपण दिवसाची सुरुवात तर एक्साइटमेंटने केली होती, पण एंड एवढा एक्साइटमेंटने झाला नाही. ठीक आहे, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणून आपण पुढे जायचं, हे माझं सध्या तरी हे आहे, मोटिव्ह आहे. तर ठीक आहे, ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. नीट दाब, नीट. हां, मॉलिश कर. मॉलिश कसं शिकवलं तुला? असं करायचं, असं. हां, शाबास. बस नीट, खाली बस.